नमस्कार मंडळी, आज बनवूया दम आलू प्रियाज मॅजिकल किचन सोबत। त्यासाठी इथे मी कुकर घेतलाय, त्याच्यामध्ये अर्धा किलो बटाटे घेतले। आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं, झाकण लावून शिट्ट्या करून घ्यायच्या। इथे बटाटे व्यवस्थित शिजले पाहिजे, पण खूप गाळ नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची। आता मसाला बनवून घेऊया। त्यासाठी 6 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत। कांदे कापून घ्यायचे आपल्याला, त्याची मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे। भाजून नाही घ्यायचे कांदे, कच्च्या कांद्याची बनवायची। 3 टोमॅटो घेतलेत, टोमॅटो सुद्धा कापून घ्यायचे, त्यांची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टाकला आहे, तसेच काजू बदाम भिजवले होते मी, ते सुद्धा टाकून वाटून घ्यायचे। इथे बटाटे उकडून झाले, त्यांची सालं सुद्धा काढून झाली आहेत। तेल गरम होण्यासाठी ठेवलंय कढईमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे। इथे दम आलूसाठी मी छोटे छोटे बटाटे घेतलेत, त्याच्यामुळे दम आलूची भाजी खूप छान लागते। बटाटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आपल्याला। छोट्या बटाट्यांमुळे ग्रेव्ही आणि बटाटे मिक्स होण्यासाठी मदत होते। बटाटे व्यवस्थित फ्राय झाले, काढून घेऊया ते आपण। त्याच उरलेल्या तेलामध्ये आपण जी प्युरी केली होती कांद्याची, काजू बदामची, ती परतून घ्यायची आपल्याला। व्यवस्थित परतून घ्यायची, जेणेकरून कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे। आता आपण टोमॅटोची प्युरी करून घेऊया। तसेच इथे मी कांदा, आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, मिक्स करून घेऊया। त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मसाले टाकूया। अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला टाकून मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मसाला तेल सुटेपर्यंत परतला आपला। त्याच्यामध्ये दही टाकायचं आपल्याला। 4 चमचे दही टाकलंय मी। दही आपल्याला फ्रेश घ्यायचंय, जर फ्रेश नसेल तर ते आंबट लागतं आणि त्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे तिची चव व्यवस्थित लागत नाही, त्याच्यामुळे फ्रेश असं दही वापरायचं। त्याच्यामध्ये जे आपण फ्राय केलेले बटाटे होते ते टाकून घ्यायचे आपल्याला आणि मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचे आपल्याला। पाणी गरम करून टाकायचं, त्यामुळे तरी छान येते आणि भाजीला उकळ पण लवकर येते। खूप पाणी नाही टाकायचंय, खूप पातळ नाही करायची आपल्याला ही भाजी। थोडीशी घट्टसर अशी ग्रेव्ही असली पाहिजे। आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरतून। कोथिंबीर टाकल्यावरती भाजीला एक वेगळाच लुक येतो। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भाजीला मस्त अशी उकळ आलेली आहे। तयार झाली अशी आपली साधी, सोपी, झटपटीत होणारी, अगदी पाहुणे आल्यावरती सहज बनवली जाणारी
दम आलूची भाजी नक्कीच बनवून बघा. आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये.